आणि आपल्यासोबत नाशिकवरनं सध्या प्रभाकर आहेत. बोला प्रभाकर, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता. माझं जे काही मंथली इन्कम आहे ते 10,000 रुपये होतं. माझं वय 34 वर्ष आहे. तर माझ्या 50 हजाराच्या पॉलिसी आहे, 31,000ची आहे. वर्षाचा माझा 7,000 रुपयाचा इन्शुरन्सच्या पॉलिसीसाठी हप्ता राहतो. तर 6 लाखापर्यंत आता मला होम लोन करायचं होतं. तर राहिलेल्या रकमेतून मी कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणखी? नक्की. 6 लाखाचं त्यांना होम लोन घ्यायचं आणि गुंतवणूक करायची. दोन्ही गोष्टीचं साध्य साधायचं. त्यांना 10,000 रुपये इन्कम आहे त्यांचं. 10,000 रुपये त्यांचा इन्कम आहे. जनरली काय होईल की त्यांना 10,000 रुपये उत्पन्नामध्ये, वार्षिक उत्पन्नामध्ये जर 34 वर्ष वय असेल, 20 वर्ष जर साधारण त्यांनी मुदतीचं कर्ज घेतलं तर त्यांना साधारण सध्याच्या 11-12% व्याजदराच्या याच्यामध्ये त्यांना 6,000 रुपये रिपेमेंटसाठी द्यायला लागेल. बरोबर. आता ते विम्याचा हप्ता 7,000 रुपये भरतात, म्हणजे साधारण ते 600 रुपये पर मंथ हप्ता ते देत आहेत. तर त्यांनी एक 500 रुपये किंवा 1,000 रुपये की त्यांना जितकं शक्य असेल त्यामध्ये एखादा 5 ते 10 लाख रुपये विमा रकमेचा एक कर्ज सुरक्षित करण्यासाठी टर्म इन्शुरन्सचा आधार घ्यावा, की त्यांचा स्वतःचा टर्म इन्शुरन्स असावा. कारण ते नसेल तर उद्या ते कर्ज सुरक्षित हवं. बरोबर. त्यामुळे ते पहिलं ते करावं आणि नंतर त्यांनी मग बचतीच्या योजनांच्या मागे लावावं. अच्छा. त्यामुळे त्यांनी त्यांचं कर्ज सुरक्षित करावं. त्यासाठी त्यांनी 10 लाखाचा एक अनमोल जीवन म्हणून LICचा जो टर्म प्लॅन आहे त्याचा पहिला प्रथम आधार घ्यावा. बरं. महिला, लहान मुलांसाठी, इव्हन अगदी अपंग व्यक्तींसाठी बघितलं, तसंच कष्टकरी वर्गासाठी LIC कडनं काही चांगल्या पॉलिसीज आपण देतो का? आपण मगाशी सांगितलं कुटीर उद्योग, त्याप्रमाणे जीवन मधुर, जीवन जनश्री योजना जी आहे आमची, की ह्या योजना टोटली कष्टकरी वर्गांसाठी आहेत. अच्छा. त्या ग्रुपमध्ये घ्यायला लागतील. ग्रुपमध्ये ते घेतल्या तर जीवन मधुर तुम्हाला इंडिव्हिज्युअल पण घेता येईल, पण त्या पॉलिसीचा आधार लोकांनी घ्यायला हवा. ते त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. तुम्हाला 7 दिवसानंतर सुद्धा हप्ते भरता येतात. नक्की नक्की. आपण पुढचा फोन घेऊया. वैशाली आहेत आपल्यासोबत सध्या ठाण्यावरनं. बोला वैशाली, तुमचा प्रश्न विचारा. बोला वैशाली. माझा हा प्रश्न आहे की जे पगारदार आहेत, सॅलरीड आहेत आणि ज्यांना जॉब मध्ये पेन्शन स्कीम किंवा रिटायरमेंट स्कीम नाहीये, तर त्यांच्यासाठी LIC कडे कुठली चांगली पॉलिसी आहे का? नक्की. ज्यांना हा खूप सुंदर प्रश्न आहे यांचा, की हे सध्याच्या काळाची गरज आहे. नक्की. आणि याच्यावर कोणी विचार करत नाही घरामध्ये. आपण काय करतो की डेली जे येईल ते पैसे संपवायचा प्लॅन असतो आपला. त्याच्यामध्ये त्यांनी काय करावं की पेन्शन योजनांचा आधार घेताना LICच्या पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर ते पैसे दरवर्षी कसे मिळतील याच्यासाठी मिक्स प्लॅन नावाच्या कन्सेप्टने जायला हवं. एखाद्या पेन्शन प्लॅनला जर ही व्यक्ती गेली, या महिला किंवा पुरुष या वयाचे गेले, तर त्यांना टॅक्सेबल इन्कम होईल त्यावेळेस. म्हणून आताचा जो प्रकार आहे की LICच्या पॉलिसी दरवर्षी एक पॉलिसी मॅच्युअर कशी होईल आणि ते पैसे मला कसे मिळतील दरवर्षी, अशा पद्धतीने जायला हवं. म्हणजे LICच्या पॉलिसी एकाच वेळेस घ्यायच्या, दरवर्षी एकच प्रीमियम भरायचा, पण दरवर्षी एक पॉलिसी मॅच्युअर झाली पाहिजे. मग माझं वय 35 असेल, मला 55 पासून पेन्शन हवी असेल किंवा 60 पासून हवी असेल, तर मला दरवर्षी एक पॉलिसी मॅच्युअर होऊन पैसे देईल. म्हणून त्या माणसाने काय करायचं की आजच 55 ते 75 ला मॅच्युअर होणाऱ्या तेवढ्या पॉलिसी काढून घ्यायच्या आणि त्याचा प्रीमियम त्यांनी वन टाइम भरायचा दरवर्षी. मग तो मंथली ECS भरू शकतात, कसंही भरू शकतात. आणि हा त्यांच्यासाठी उत्तम पर्याय राहील. जर त्या पेन्शन योजनेमध्ये जनरली गेल्या तर त्यामध्ये ते येणारे पैसे ते टॅक्सेबल होतील. तसं होत नाही. ह्या पॉलिसीमध्ये जे मिळणारे पैसे असतात, जे कॅपिटल असतं, ते नॉन टॅक्स म्हणजे कॅपिटल मध्ये मर्ज होतात. LICची मॅच्युरिटीची रक्कम आहे ती कॅपिटल म्हणून येते, म्हणून त्याला टॅक्स बसत नाही. म्हणून त्यांनी पेन्शन योजनेचा आधार घेताना दरवर्षी एक पॉलिसी मॅच्युअर अशा ग्रुप पॉलिसी घ्याव्यात. त्याचा त्रास त्यांना पण आहे आणि त्या अभिकर्त्याला पण आहे, पण तो त्यांनी जरूर त्या गोष्टीचा वापर करावा. म्हणजे स्वतःच्या लाईफ मध्ये सुसूत्र आणण्यासाठी कमी पॉलिसी असण्यापेक्षा अशा छोट्या छोट्या वेगळ्या पॉलिसी म्हणजे जस्ट लाईक FD आपण केल्या तर ते त्यांच्यासाठी खूप चांगलं राहील. अच्छा. आपण बघतो की आता सध्या मुंबईत म्हणा किंवा भारतातच एकंदर अतिरेकी हल्ले होताना दिसत आहेत बऱ्याच ठिकाणी. तर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर LIC काही जास्त हप्ता घेणं किंवा असे काही प्रकार LIC कडनं कुठल्या पॉलिसी संदर्भात होतात का? नाही. जनरली काय होतं की आमच्याकडे जयपूरला जो क्लेम झाला त्याच्यामध्ये फक्त LICने क्लेम दिले. LIC कुठलाही माणूस असेल त्याच्यासाठी अतिरेकी हल्ल्यासाठी वेगळा चार्ज करत नाही. अच्छा. आणि हे लोकांपर्यंत का पोहोचलं नाही म्हणण्यापेक्षा लोकांना हे कसं कळत नाही हा माझा सर्वात महत्वाचा विषय आहे. अच्छा. की हे लोकांना जरूर कळावं की ही एवढी मोठी संस्था 1956 पासून CD देशमुखांनी सुरू केलेली संस्था, की त्याच्यामध्ये इतकं सुंदर क्लेमचं नियोजन केलं जातं की आज LICचा क्लेमचा रेशो 97% 99 पॉईंट समथिंग आहे. तर त्या पद्धतीने म्हणजे आता लेटेस्ट रेशो LICचा 97.03 आहे.
तर त्याच्यामध्ये आणि जे काही राहिले असतील ते क्लेम क्लायंटकडून काही रिक्वायरमेंट द्यायचे असतील म्हणून राहिले असतील. अच्छा. हा, तर एलआयसी मध्ये जो क्लेम दिला जातो त्याचा रेशो हाय आहे आणि टेररिस्ट अटॅक वगैरे बाकीच्या कंपन्यांनी त्यावेळेस जयपूर हल्ल्यामध्ये